आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये एखाद्या राष्ट्राला जर मध्यस्थाची भूमिका अदा करायची असेल तर त्या राष्ट्राकडे ती क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता असावी. मुळातच जर दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रांमध्ये संघर्ष होत असेल आणि या वादविवादाच्या परिस्थितीमध्ये जर ते एकमेकांचे ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नसतील तर या मध्यस्थानं दिलेला पर्याय, अल्टरनेटिव्ह हा दोन्ही बाजूला मान्य असावा. अशा प्रकारची विश्वासार्हता, अशा प्रकारची ऑथॉरिटी त्या राष्ट्राकडे असणं आवश्यक असतं आणि त्याच वेळेस ते राष्ट्र मध्यस्थ म्हणून काम करू शकतं. पाकिस्तानकडे आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून अशी कुठलीच कुवत नाहीये आणि म्हणूनच एक मध्यस्थ म्हणून तो इराण आणि अमेरिकेच्या संघर्षामध्ये सपशेल फेल ठरणार आहे. आज घडीला पाकिस्तानचा रोल पाहता तो फक्त एखाद्या कुरिअर बॉय किंवा मेसेंजर सारखं काम करतोय आणि म्हणूनच इराणकडचा मेसेज हा अमेरिकेला देणं आणि अमेरिका जे जे सांगेल त्याच प्रकारे पाकिस्तान हा मध्यस्थाच्या भूमिकेमधून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. मुळातच 21 मार्च पासून डोनाल्ड ट्रम्प हे एक प्रकारे मध्यस्थ म्हणून पाकिस्तानला पुढे करण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु इराणनं आतापर्यंत अमेरिकेच्या वेगवेगळ्या मागण्यांना भाव न दिल्यामुळेच अशा प्रकारची मध्यस्थी पाकिस्तानला त्या ठिकाणी करता आली नव्हती. यावेळेस सुद्धा इराण हा अमेरिकेनं दिलेल्या वेगवेगळ्या कंडिशन्स मानायला तयार नव्हता आणि एवढंच नाही तर 2 आठवड्याची शस्त्रसंधी करण्यासाठी सुद्धा इराण तयार नव्हता. पाकिस्ताननं तशी विनवणी केल्यानंतर सुद्धा इराणनं पाकिस्तानची शस्त्रसंधीची मागणी ही पूर्णतः धुडकावून लावली होती. यावेळेस सर्वात महत्त्वाचा रोल जो प्ले केला तो चायनानं एक प्रकारे इराणला सांगितल्यामुळेच इराण हा या 2 आठवड्याच्या शस्त्रसंधीसाठी तयार झाला. म्हणजेच पाकिस्तान हा मध्यस्थ म्हणून सपशेल फेल ठरलेला आहे. अमेरिकेनं मुळात एका बाजूला एक्स्ट्रीम स्टान्स घ्यायचा, एका रात्रीमध्ये आम्ही इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू अशा प्रकारची विधानं करायची आणि मग इथून जर मागं सरकायचं असेल तर पाकिस्तान सारख्या मध्यस्थानं आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही एक पाऊल मागं घेतोय अशा प्रकारची भूमिका घ्यायची. ही खरी खेळी डोनाल्ड ट्रम्पची आहे आणि म्हणूनच पाकिस्तानला एक प्यादं म्हणून वापरण्यासाठीच अमेरिका, त्यातल्या त्या डोनाल्ड ट्रम्प हा पाकिस्तानचा वापर करतोय हे स्पष्ट दिसतंय. आतापर्यंतचा इतिहास जरी पाहिला तरी अफगाणिस्तानशी संबंधित युद्ध असो किंवा ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठीची त्यांची कारवाई असो, वेळोवेळी पाकिस्तानला अमेरिकेनं एक प्यादं म्हणूनच वापरलेलं आहे आणि आताच्या या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानला एक प्यादं म्हणूनच वापरतायत. हे वेळोवेळी घडणाऱ्या घटनांच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. एका बाजूला अमेरिकेनं इराणशी 14 दिवसांची शस्त्रसंधी केलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला अमेरिका हा इस्रायलला छुपा पाठिंबा देतोय आणि प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून इस्रायल हा इराण समर्थित लेबननमधल्या हिजबुल्ला गटावर तुटून पडलेला आहे. 250 पेक्षा सुद्धा जास्त नागरिकांचा आणि हिजबुल्लाच्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यामध्ये आतापर्यंत इस्रायलला यश मिळालेलं आहे. मुळातच या संघर्षामध्ये फक्त इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये शस्त्रसंधी झालेली आहे. बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत म्हणजेच इस्रायल त्याचबरोबर अरब राष्ट्रांना या चर्चेमध्ये अमेरिकेनं सामील करून घेतलं नाही. म्हणून वरकरणी जरी शस्त्रसंधी झाली असली तरी सुद्धा इस्रायलनं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की लेबननचा या शस्त्रसंधीमध्ये समावेश नाही. दुसऱ्या बाजूला इराण स्पष्टपणे म्हणतोय की या शस्त्रसंधीमध्ये लेबनन त्याचबरोबर इराण समर्थित ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहे ज्याला ॲक्सेस ऑफ रेजिस्टन्स म्हटलं जातं त्यांच्या विरुद्धची सुद्धा कारवाई अमेरिका आणि इस्रायलनं थांबावी अशा प्रकारची स्पष्ट मागणी या 10 पॉइंट डीलमध्ये केलेली आहे. जेडी वान्स हे इराणची खिल्ली उडवतायत आणि ते स्पष्टपणे म्हणतायत की मोहम्मद गालिबाफ असो किंवा इराणच्या डेलिगेशनमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या नेत्यांना बहुतेक इंग्लिश समजत नसावी आणि म्हणूनच त्यांनी लेबननचा या शस्त्रसंधीमध्ये समावेश नाही ही गोष्ट त्यांनी समजली नाही. मुळातच चर्चेच्या सुरुवातीलाच जर एवढा मोठा अविश्वास अमेरिका आणि इराणमध्ये असेल तर शुक्रवारी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या या चर्चेमधून काही खरोखरच बाहेर निघेल, काही खरोखरच सकारात्मक गोष्टी होतील याची शक्यता आज घडीला फारच कमी वाटते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.